राम राम मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ज्या गरीब घरातून जी मुलं गावाखेड्याकडून शहराकडे जातात आणि जे गेल्यानंतर त्यांना जे चार गोष्टी बाहेर माहीत होत्यात किंवा ज्या पद्धतीने मला बाहेर गेल्यावरती समजलं की बाबा हां पोलीस भरती पण असती, आर्मीची भरतीला पण हे केलं पाहिजे, पण सुरुवात कुठून करायची हे मुलांना माहीत नसतं. सुरुवात ही पहिल्यांदा डॉक्युमेंटपासून म्हणा किंवा तुमचं फिजिकल, त्यानंतर तुम्ही मेडिकल, त्यानंतर तुमचं रिटर्न, या सगळ्या गोष्टी त्याला तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. तर सगळ्यात प्रथम डॉक्युमेंटचं हे असतं, तर डॉक्युमेंट आपलं क्लिअर पाहिजे. त्यासाठी येणाऱ्या अडचणी आम्ही तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळेस माझ्या मनाला एक गोष्ट लागली ती गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे, आणि त्यानंतर अजून काही गोष्टी आहेत त्या पण सांगणार आहे. तर सुरू करू आपण आता आपल्या स्टोरीला. तर मित्रांनो, माझी बहीण रक्षाबंधन होता. रक्षाबंधनला माझ्या दोन्ही बहिणी, छोटी बहीण मोठी बहीण, दोघे पण राख्या घेऊन ओवाळणीसाठी आल्या होत्या. आणि मी आपला घरी होतो. तर त्यांनी मला ओवाळलं वगैरे. ओवाळल्यानंतर त्यांना ओवाळणी काहीतरी आपल्याला टाकावं लागते, पैशाच्या स्वरूपात म्हणा किंवा काहीतरी साडी, काही पण गिफ्टच्या स्वरूपात टाकावं लागते. पण माझ्याकडे काही पैसे वगैरे काही नव्हतं तेव्हा. तर मी वडिलांना आवाज दिला तिथं बसले का, भाऊ मला पैसे द्या, त्यांच्या ताटामध्ये टाकायचे. तर बहीण तिथून मला म्हटली, आता कवर बापाच्या जीवावर खाणार, तू स्वतः कधी कमावणार. ती गोष्ट मित्रांनो एवढी माझ्या मनाला लागली, आज पण मला ती जर आठवलं तर मला असं वाटतं का नाही बाबा, हा खरी म्हणजे मला जी माझी काय म्हणतात ती जे माणसाची जी राहते ना एक सेल्फ रिस्पेक्ट, खरी तिथून जागी झाली माझी का हा बाबा आता आपण काहीतरी केलं पाहिजे बाबा. ही आपली घरातलीच आता आपल्याला बोलायला लागली. म्हणजे तिने एक चांगल्या भावनेने सांगितलं का बाबा हा तू कवर आई बाप्पाच्या जीवावरती आता करणार, तू स्वतः कधी कमावणार. तिने सांगितलं त्या गोष्टी, पण मला त्या गोष्टी एवढ्या खटकल्या खतरनाक. तर ती जी आग तयार झाली नाही तर त्याच्यावरती मी मेहनत चालू केली आणि मी म्हटलं नाही आता काहीतरी करायचं आपल्याला, शांत बसायचं नाही. तर मित्रांनो, तर ही होती माझ्या खरी संघर्षाची सुरुवात. तिथून पुढं मी मनापासून ठरवलं की नाही काहीतरी बनायचं म्हणजे बनायचं. तर मित्रांनो, मी आर्मीचं स्वप्न पहिल्यापासून पाहत आलो होतं. त्याच्या आधी भरत्या पण गेल्या मी भरपूर, भरतीला जायचो मित्रांबरोबर. तर एका भरतीचा असा किस्सा आहे, आजपर्यंत मी फक्त माझ्या एका मित्राला सांगितलेलं आहे, तिथं माझा जिगरी आहे त्याला. त्या भरतीचा किस्सा असा झाला मित्रांनो. मी आर्मीच्या भरतीला लातूरला गेलतो, बाबुळगावमध्ये. तिथं पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे, त्या ठिकाणी आमचं फिजिकलचं तिथं होतं. तर आम्ही तिघं जोडीदार होतो. म्हणजे हे जे मित्र जे माझे आहे जिगरी हे नव्हते, पण जे भरती करत होते ना, तर त्यांच्याबरोबर मी गेलतो. ते म्हणजे आमच्या गावातलेच होते दोघंजण, त्यांचं मी तुम्हाला नाव पण नाही सांगणार. आणि त्यानंतर आम्ही गेलो तिथं. त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं की बाबा तुमचं तिसऱ्या दिवशी ग्राउंड आहे. म्हणजे आम्ही गेलो, उद्या पण नव्हतं, परवा दिवशी आमचं ग्राउंड होतं. तर ग्राउंडवरती आम्ही 2 दिवस मुक्काम कुठं करायचं. तर तिथं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याचं पण काही नव्हतं. पाणी कोणी जर तिथं शेजारी गाव होतं, तिथं गावात आम्ही पाणी मागितलं तर कोणी पाणी पण देत नव्हतं. एवढी पाण्याचं तिथं बिकट अवस्था आहे मराठवाड्यामध्ये. तर आम्ही 2 दिवस कसे तरी काढले तिथं. 2 दिवस झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी आमचं रात्रीचं 2 वाजता आम्ही लाईनीला लागलो. 2 वाजता लाईनीला लागल्यानंतर आमचे डॉक्युमेंट चेक झाल्यानंतर हाईट झाली, चेस्ट झाली. सगळ्याच्यामध्ये आम्ही तिघं पण बसलो. आणि रनिंग तर आम्ही तिघंजण होतो. तर तिघातले त्या दोघांना रनिंग नाही निघली. मी रनिंग काढली त्या ठिकाणी, सेकंड पर्ची होती माझी. आणि रनिंग निघल्यावरती तिथं गेटच्या त्यांना बाहेर त्यांची रनिंगमध्ये आऊट झाल्यावर ते गेटच्या बाहेरून आले आणि मला आवाज दिला का आम्ही चाललो आहे म्हणून. तर मी म्हटलं चालले, म्हटलं अरे थांबा, मला संध्याकाळून मेडिकलची पर्ची भेटेल किंवा डेट भेटेल. मेडिकल 4-8 दिवसांनी असतं मेडिकल आर्मीचं. म्हणजे रनिंग झाल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी व्यवस्थित हे सगळे डॉक्युमेंट बनवून तुम्हाला ती पर्ची देतात मेडिकलची, आणि जी तारीख असेल त्या तारखेला आपण मेडिकलला जायचं असतं.
तर मी त्या मित्रांना म्हटलं थांबा संध्याकाळपर्यंत, जर नाही क्लिअर झालं तर मग तुम्ही जा, मी येतो पाठीमागून. पण मित्र काय म्हणले, नाही नाही आम्हाला घरून फोन येतात, आम्हाला जायचं आहे, आम्हाला जावं लागेल. तर मी त्यांना काहीच बोललो नाही. त्यांना म्हटलं, माझ्याकडे पैसे नव्हते तर त्यांना म्हटलं मला 500 रुपये द्या आणि तुम्ही जा. मग त्याच्यातले एक जणांनी मला, दोघांनी 500 रुपये, 1000 रुपये दिले आणि ती गेले दोघंजण. त्यांना संध्याकाळची 9-10 वाजता ट्रेन होती. तर मित्रांनो, त्या ठिकाणी मी रनिंग काढली होती. मला दुसऱ्या दिवशीचे मेडिकल दिलं होतं, दुसऱ्या दिवशी नाही, तिसऱ्या दिवशीचं मेडिकल दिलं होतं. तर मी म्हटलं आता मी एकटाच होतो तिथं, मला काय करमाना तिथं. करमाना म्हटल्यावरती मी म्हटलं आता काय करू, एवढी मेहनत करून रनिंग काढली, पूर्ण दिवसभर 2-3 दिवस तिथं थांबलेलो. आणि अचानक माझ्या डोक्यात काय विचार आला काय माहीत, तिथून बॅग उचलली, रिक्षा पकडला, डायरेक्ट रेल्वे स्टेशनला गेलो. रेल्वे स्टेशनला गेल्यावर तिथं मित्रांना फोन लावला. तिथं छोटा फोन होता आपला त्या, आणि ते फोन लावल्यानंतर ते म्हटले आहे आम्ही त्या स्टेशनवर. तिथं गेल्यानंतर त्यांनी विचारलं बाबा काय झालं काय नाही. मी सांगितलं त्यांना 8 दिवसांनी माझं मेडिकल आहे, आणि म्हणजे खोटं सांगितलं मी त्यांना, काय खरं नाही सांगितलं. तीच गोष्ट त्यानंतर घरी गेलो आम्ही. घरी गेल्यानंतर आईला यांना सांगितलं रनिंग झालं, मेडिकल झालं, मेडिकलला मला 8 दिवसांनी बोलवलं असं तसं. तर 8 दिवसांनी जायचं म्हटल्यावरती आई पण खुश झाली, हां रनिंग काढली वगैरे. आईला आमच्याला आनंद व्हायचा, मी जर रनिंग वगैरे काढली ना तर तिला खूप आनंद व्हायचा. म्हणजे तिला वाटायचं बाबा हा पोरगं काहीतरी करते आता चांगल्या पद्धतीने. पण त्यावेळेस मी फसवत होतो त्यांना खऱ्या अर्थाने. ती भरती माझ्या अजून पण डोक्यात, अजूनपर्यंत मी कोणालाच ही गोष्ट बोललेली नाही, फक्त माझा जे जिगरी मित्र आहे त्यालाच ही गोष्ट सांगितलेली आहे मी. आणि त्यानंतर 8 दिवसांनी पैसे नव्हते आईकडं. ती बिचारीने कामाला जाऊन जे पैसे आले होते ते पैसे 1000 रुपये मला दिले तिने. 1000 रुपये दिले. तर 1000 रुपये दिल्यानंतर मी आता काय करायचं, कारण दुसऱ्या दिवशी मेडिकल होतं. मी सांगितलं घरच्यांना 8 दिवसांनी. तर ते झालं. मेडिकल झाल्यानंतर मी घरच्यांना सांगितलं की बाबा 8 दिवसांनी कसलं 8 दिवसांनी मेडिकल काय नाही. तिथून बॅग घेतली, तिथून पुण्याला गेलो. रेल्वे स्टेशनवर तिथं बसलो दुपारपर्यंत तिथं बसलो. संध्याकाळ झाली आणि संध्याकाळच्या पारी मी तिथून निघलो. संध्याकाळी निघलो, घरी आलो. घरचे आईचे यांचं नाही का आल्या काय झालं बाबा मेडिकलचं काय झालं. मी म्हटलं मेडिकलमध्ये मला मेडिकलमध्ये काढलं, पण खोटं सांगितलेलं हे सगळं मी. कारण आधीच माझं मेडिकल दुसऱ्या दिवशीच होऊन गेलेलं होतं. पण ह्या गोष्टी लपवण्यासाठी मी घरच्यांसंग खोटं बोललो. एक खोटं बोललो तर ती लपवण्यासाठी मला भरपूर खोटे बोलावं लागलं. त्यानंतर मी घरी आलो. ते 1000 रुपये असंच खर्चलं. कुठं टी शर्ट घे, कुठं काय घे ह्या गोष्टी करून मी ते 1000 रुपये संपवलं. म्हणजे मला हेच सांगायचे का बाबा ज्यावेळेस आपल्या घरातून बाहेर नसतो पडत, आणि अचानक घरातून जर तुम्ही बाहेर पडले तर तुम्हाला ती घराची ओढ जबरदस्त राहते. ती तुम्ही ही रोखू शकत नाही स्वतःला, आणि जो त्या गोष्टी रोखू शकतो तर तो पुढं जाऊ शकतो. तर ह्या गोष्टी झाल्यानंतर मला त्यावेळेस काहीच फील झालं नाही का बाबा मी घरच्यांना फसवतोय की काय काहीच नाही. मला फक्त एकच आनंद होता का मी रनिंग काढली होती, ह्या गोष्टीचा आनंद होता मला. आणि पुढच्या भरतीसाठी मी ते रनिंगचं हे होतं मला का बाबा हां आपण हे करू शकतो. तर त्यानंतर मित्रांनो घरी आलो. घरीचे नाराज झाले, आई ते काय मेडिकलमध्ये हे झालं, असं झालं तसं झालं. तर मी काहीच बोललो नाही, कुणालाच काय बोललो नाही. तसंच पुन्हा आपलं रेग्युलर मित्रांबरोबर जिमला वगैरे जायला लागलो सकाळच्या बरी. आणि त्यानंतर मित्रांनो तर ते माझा जो मित्र होता खास मित्र, तर त्याला मी म्हटलं बाबा आता आपण 12वीचा निकाल लागल्यानंतर आईने मला विचारलं तुला ॲडमिशन घ्यायची का 13वीला. मी म्हटलं नाही मला ॲडमिशन नाही घ्यायचं. मग म्हटली काय करायचे. मी म्हटलं मला पोलीस भरतीची तयारी करायची. म्हणजे आर्मीचा नाद मी सोडून दिला त्या टायमाला, आणि पोलीस भरती करायची म्हटलं मला. तर ती म्हटली ठीक आहे करायचे तर तुला. म्हणजे तुम्ही पहा एवढी अडाणी असून पण तिला म्हणजे फक्त ती मला विचारायची बाबा तुला काय करायचे. आणि मी तिला सांगितलं का बाबा मला पोलीस भरती करायची. पण मला त्या गोष्टीतलं पोलीस भरतीतलं काहीच माहीत नव्हतं, फक्त करायचे म्हणून करायचं होतं. आणि
माझा मित्र पण आर्मीमध्ये, त्याचं काही मेडिकल परमनंट पॉईंट असल्यामुळे त्याला पण आर्मीमध्ये जमत नव्हतं. मग आम्ही दोघां संगच म्हटलं चला आपण पोलीस भरती करू, आणि आम्ही चालू केलं. त्यानंतर अकॅडमीला मी जायला लागलो. मित्रांनो, माझा मित्र पण यायचा, पण त्यांनी 13वीला BCAने ॲडमिशन घेतलं होतं, तर त्याला ते कॉलेज पण करणं गरजेचं होतं. तो म्हणजे पूर्ण म्हणजे नॉर्मल टाईम द्यायचा, आठवड्यातून एखादा 2 दिवस द्यायचा, बाकी टाईम तो ज्या प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहे ते माझ्याकडून घ्यायचा. अजून त्याचे 1-2 मित्र होते अकॅडमीमध्ये, त्यांच्याकडून घ्यायचा. अशा पद्धतीने तो आपला थोडा थोडा वेळ काढून त्या भरतीला द्यायचा. तर त्यानंतर चालू झाले, आम्ही ग्राउंडला जायला लागलो. ग्राउंडला गेल्यानंतर नाही सॉरी, तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. तर आम्ही अकॅडमी लावायची, ही गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली. तर मला पोलीस भरतीची अकॅडमी करायची म्हणून मी आईला यांना म्हणलो माझ्या का मला साताऱ्याला जायचे. साताऱ्याला राजा अकॅडमी होती, सगळ्यात प्रसिद्ध अकॅडमी त्या टायमाची. तर राजा अकॅडमीला जायचे म्हटल्यावरती तिथं फीच राहायची 25,000 रुपये वर्षाची फी राहायची, खाणं पिणं राहणं सगळ्या गोष्टी. तर आम्ही जिमला जायचो, तिथे एक ट्रेनर होता. तर त्यांना म्हटलं बा उद्यापासून मी काय येणार नाही, मला जायचे तिकडं अकॅडमीला. म्हटलं कशाची अकॅडमी? म्हटलं ती राजा अकॅडमी आपली पोलीस भरतीसाठी. अरे म्हटलं येड्या कशाला तिकडे जातो, आपल्या सरांची इथं नवीन अकॅडमी चालू झालेली आहे, 6,000 का 7,000 रुपये वर्षाची फी आहे त्यांची, आणि चांगली शिकवतात, मुलं आहे त्यांच्याकडे भरपूर. तर मी म्हटलं सर मग त्यांचा नंबर वगैरे, म्हटलं थांब मीच बोलून घेतो त्यांना. तर त्या ट्रेनरनी त्या सरांना बोलून घेतलं त्या ठिकाणी, माझं ॲडमिशन तिथंच केलं त्यांनी. ते म्हटले 8,000 रुपये फी आहे, आणि टप्प्याटप्प्यात तुम्ही देऊ शकता 2-2 हजार रुपये करून, किंवा जसं तुमच्याकडे येईल पहिल्यांदा 2,000 रुपये भरा आणि त्यानंतर चालू करा. तर मी आमच्या तिथून घराजवळून 3-4 किलोमीटरच होती अकॅडमी, घरून जाऊन येऊन करू शकत होतो मी. तर मित्रांनो, तर मी घरून जाऊन येऊन करू शकत होतो या गोष्टी, त्यामुळं मी घरूनच आपलं घरच्यांना पण सांगितलं, आईला म्हटलं मी इथंच अकॅडमीला जाणार आहे, तिकडे काय जाणार नाही. तर आई म्हटली ठीक आहे, तुला जसं योग्य वाटतं आहे तसं कर. पैशाचं वगैरे विचारलं आईने. मी म्हटलं असं आहे, 8,000 रुपये लागतात किंवा ह्या गोष्टी. तर ती म्हटली एवढं पैसे लगेचच्या लगेच नाही. मी म्हटलं 2-2 हजार रुपयांनी सांगितले सरांनी, पण पहिल्यांदा 2,000 रुपये आपल्याला भरावं लागतील. तर आईचं आपलं तेच कामाला जे रोजंदारीतून आलेले पैसे म्हणा, आणि वडिलांना पण कळायला लागलं की बाबा हा मुलगा आता काहीतरी करू शकतो आपला. म्हणजे मी ते जिद्दीने पूर्ण करायचं लागलो होतं की बाबा नाही आता आपल्याला काहीतरी करायचे. ती जिद्द मनातच तयार झाली ती. माझा मित्र होता, मी होतो. आणि त्यानंतर मित्रांनो, मला सांगायचं म्हणजे मी ॲडमिशन घेऊन ज्यावेळेस अकॅडमीत गेलो, तर आमच्या आधी 5-5, 6-6 वर्षे अकॅडमी करणारी मुलं होती. तर त्या मुलांचा गोळा आउट ऑफ, लांबुडी आउट ऑफ, काहींचं होतं 100रातले लईत लई 9-10 मुलं असतील का बुवा, त्यांचे टोटल इव्हेंट आउट ऑफ होते. ग्राउंडला 100पैकी 98 मार्क पडायचे. त्यावेळेस 5 इव्हेंट होते 20-20 मार्काचे. तर 100 मीटरला सरासरी 100रातला एखादा विद्यार्थी राहायचा का तो 100 मीटरला 20पैकी 20 मार्क घ्यायचा. पण बाकीचे जे 4-4, 5-5 वर्ष अकॅडमी करणारी मुलं होती ना, तर असं म्हणावं असं ग्राउंड नव्हतं त्यांचं. कुठं 90, कुठं 92 ह्या पद्धतीने ग्राउंड होतं. अभ्यास चांगल्यापैकी होता मुलांचा. तर अभ्यास चांगल्यापैकी होता. आम्ही गेलो, आम्ही गोळा फेकला, आमचा गोळा पडायचा 10-12. लांबुडी मारली तर लांबुडी पडायची आमची 14 मार्काची, 16 मार्काची, 14-12च ह्याच मेळात. त्यानंतर पुलअप्स होती, ती पण नव्हते जमत. 5 किलोमीटर रनिंग, ती पण हे नव्हती. म्हणजे ग्राउंड पूर्ण वीक होतं आमचं. लईत लई आम्हाला 100पैकी ज्यावेळेस आम्ही अकॅडमी जॉईन केली, कणत कुतत 50 मार्क किंवा 45-50च्या मेळात मार्क पडले आम्हाला. सरांनी टेस्ट घेतली आमची, आणि थिअरीचा पण पेपर घेतला, तर त्याच्यात पण काय नाही, 100पैकी 25-30 मार्क पडले. म्हणजे कोणतं नॉलेज नव्हतं का बाबा कोणत्या पद्धतीने अभ्यास करायचा, काहीच नव्हतं. तर ते सर आम्ही म्हटलं सरांना, सर आमचं तर इथं काहीच नाही, मुलं एवढी सगळ्या गोष्टी ह्या मुलांच्या आहेत, सगळ्या ऑलरेडी तयार झालेल्या आहेत, आता आमचं कसं व्हायचं? सर म्हटले 1 वर्षांनी भरती. म्हटलं 1 वर्षात आम्ही कसं काय करायचं? आता ही मुलं 5-5 वर्ष झाले भरती करतात, एका वर्षात थोडी आम्ही भरती होऊ शकतो. पण ते सर एवढे भारी होते, त्यांनी आमच्या मनामध्ये एवढा खतरनाक विश्वास निर्माण केला किंवा जिद्द निर्माण केली. ते म्हटले सुभाष असं काही नाही आहे की तू 5 वर्षच भरती केली पाहिजे नंतरच भरती होशील.
तू एका वर्षामध्ये सुद्धा भरती होऊ शकतो, पण तुला जीवाचं रानच करावं लागेल तेव्हा तू भरती होणार. तर म्हटलं सर तुम्ही सांगा कोणत्या पद्धतीने अभ्यास करायचा, कोणत्या पद्धतीने ग्राउंड करायचं. माझी पूर्ण तयारी आहे. कारण एवढी जिद्द तयार केली ती, जी मुलं आधी भरती होऊन गेलेली होती, तर त्या मुलांचा सत्कार सर अकॅडमीमध्ये ठेवायचे. ती मुलं वर्दीमध्ये तिथे यायची त्या ठिकाणी. तर वर्दीमध्ये त्या मुलांना पाहुणे ना एवढा म्हणजे आत्मविश्वास आणि एवढी जिद्द तयार झाली का नाही आता ही वर्दी आपल्याला घ्यायची. आणि ह्या वर्दीसाठी कितीही आणि कोणत्याही प्रकारचा त्याग करावा लागला ना तरी चालेल. मी पूर्ण बाकी विसरून गेलो सगळ्या गोष्टी. म्हटलं नाही आता आपल्याला वर्दी घ्यायची म्हणजे घ्यायची. आणि ती मुलं आल्यावरती ते त्यांचे सांगायचे, त्यांचे संघर्ष सांगायचे का बाबा आम्ही ज्यावेळेस अकॅडमीला आलो त्या टायमाला आमचं ग्राउंड नव्हतं, अभ्यास नव्हता, पण आम्ही प्रयत्न करत राहिलो आणि आजही यश आम्हाला भेटले. तर म्हटलं अरे ह्या मुलांपेक्षा तर चांगलं आहे आपलं. त्या मुलांना ज्यावेळेस अकॅडमीला आले त्यावेळेस 20-20, 30-30 मार्क पडायचे थिअरीला. म्हणलं आपण पण करू शकतो. म्हणजे तिथे एक मला जिद्द निर्माण झाली का ही गोष्ट आपण करू शकतो, अचीव करू शकतो. तर त्यानंतर मी तयारी चालू केली. सरांना मी सर मला म्हटले का तू एक काम कर, पहिल्या 3 ते 4 ते 5 महिन्यामध्ये तू एकतर ग्राउंड